बारकू माती टाकण्याचं काम करायचा. खणायला टिकव त्याच्यानं उचलला जायचं नाही. बणी पदर खोचून माती खणायची. बारकू आणि त्याची पलटण माती घमेल्यात भरून टाकायची. बारकू अर्धे अर्धे घमेले भरून माती टाकायचा. दिवस मध्यावर आला होता. ऊन रणरणू लागले होते. सकाळपासून माती खणून वाहून माणसे थकून गेली होती. तोंडाला कोरड पडू लागली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. बणीच्या माती खणणाऱ्या हातांनी असहकार पुकारला होता. वारा पडला होता, त्यामुळे घामाघूम व्हायला होत होते. तशात अंगावर सांडलेली माती घामात मिसळून बणी मातकट दिसत होती. बणीने काम थांबवलं. पोरांना आणि नवऱ्याला म्हणाली, भाकरी खायला चला, बाकीची माणसं कवाच गेली. मी आणि पोरं इरीवर जातो, चरवीत प्यायला गार पाणी काढतो. असं म्हणत बणी पोरांना घेऊन पुढे झाली. थोडी मातीवर टाकायची बाकी होती. तेवढं काम झालं की बारकू जेवणाची सुट्टी करणार होता. विहिरीजवळच्या डेरेदार आंब्याच्या गार सावलीला बरीच माणसं भाकऱ्या खात बसली होती. तोंडी लावायला गप्पा होत्या. ज्यांच्या जेवणात सुकी भाजी चटणी होती ते फडक्यावर किंवा हातावर भाकर ठेवून खात होते. बुक्कीने कांदे फुटत होते.